समाजाला आपलं काहीतरी देणं लागतो याच विचारांना केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असलेले नांदेड येथील श्री वेद मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नायगाव शाखेचा 3रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. आई तुळजाभवानी मातेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी केशवराव पाटील चव्हाण होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय बळगे, राष्ट्रवादीचे वसंत सुगावे पाटील, सोसायटीचे चेअरमन मारोतराव कंठेवाड, सुरेश पाटील कल्याण, भगवानराव पाटील लंगडापुरे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, शाखा व्यवस्थापक मारुती तेलंग आदी मान्यवर उपस्थित होते. सोसायटीचे संचालक नागनाथ अनंतवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात भाषणात सांगितले की सभासद आणि ठेवीदारांच्या प्रचंड विश्वासामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो. सुरुवातीला नायगाव शाखेला एवढा चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते, पण आज आमच्या शाखेची सभासद संख्या 5,647 झाली असून भाग भांडवल 16,50,00,000 आणि ठेवी 45,50,00,000 पोहोचले आहेत. शेतकरी, लघु उद्योजक, दुकानदार आणि सामान्य नागरिकांपर्यंत कर्ज पोहोचविण्याची संधी आम्हाला मिळाली, हेच आमचे भाग्य आहे. त्यांनी या यशाचं श्रेय चेअरमन मारोतराव कंठेवाड यांच्या दूरदृष्टीला आणि सभासद ठेवीदारांच्या सहकार्याला दिले. मान्यवरांनीही संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं आणि सभासदांचा विश्वास हेच संस्थेचं सर्वात मोठं भांडवल असल्याचं म्हटलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माऊली सरांनी केले, तर आभार संस्थेच्या MD सौ सविता कंठेवाड यांनी मानले. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड.